नाही तर नाणेफेकीचा कौल सुपर चॅलेंजर या संघाने जिंकलेला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मुंबई नाईट्स या संघाला. तर चालू सामना सेमीफायनलचा सामना 4 षटक ना 4 षटकांचा सामना राहिला आणि जे जे बॉलर वापरले जातील ते 4च्या 4 नवीन बॉलर असणार आहे, त्यांची नोंद घ्यायची आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोण आहे ते तो मनी मनी आणि नीरज मनी आणि नीरज तर सलामीची जोडी मैदानात मनीराज आणि नीरज. तर स्ट्राईक एंडला येते नीरज, नॉन स्ट्राईक एंडला येते मनी. तर दाजी शंकर पाटील पाहूया गोलंदाजीचा अतिटातीचा सामना या ठिकाणी सेमीफायनलचा सामना. या अगोदर या ठिकाणी जो सेमीफायनलचा सामना झाला होता तो तर मुंबई रोगर या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता, तर मिळवला आहे झाला ना, मिळून झाला तो. तर आता या ठिकाणी शंकर पाटील एक 8-10 पावलांचा रनअप घेऊन सामोरे आहेत ते नीरज. चांगलीशी फलंदाजी केली होती ती मागील मॅच मध्ये. तर शंकर पाटील दाजी पाहूया आपल्या गोलंदाजीवरती चांगलीशी गोलंदाजी केली आहे प्रत्येक इनिंग मध्ये. तर पंचांना क्रॉस करून पहिला चेंडू टाकलाय लेग साईडच्या दिशेने भिरकवला चेंडू ते सीमारेषेजवळ पाहूया. तर चेंडू सीमा पार. तर दाजी यांचा चांगलाच पाहुणाचार घेतलाय तो नीरज यांनी. हॅलो नीरज यांनी. तर पहिल्याच चेंडूवरती पहिला चौकार. तर नीरज आपलं खातं बोलतोय संघाला 4 धावांनी पुढे नेतोय. संघाची धाव संख्या होते ती 4 बिन गडीबाद 4. तर शंकर पाटील दुसरा चेंडू घेऊन चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला. झेल भरवण्याचा प्रयत्न होता, झेल सुटतो, एक जीवदान मिळतंय. तर एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. धावण्याचा धोका या ठिकाणी निश्चितच. तर सुखरूप क्रीज मध्ये तर नीरज छोट्या धावच्या प्रयत्नात धावा धुवून बसले असते. तर एक धाव मिळते. एका धावेवर संघाची धाव संख्या होते ती 5 धावा. तर शंकर पाटील पुन्हा आपल्या गोल. आता मात्र मारलाय चेंडू, चेंडूने सीमारेषेजवळ. तर चेंडू सीमा पार. तर या अगोदरच्या 2 मॅचेस मध्ये चांगला पाहुणाचार दिला होता. आता पाहुणाचार घेतात या ठिकाणी शंकर पाटील. दाजी नावाला अगदी साजेशीर ठरतायत या ठिकाणी आपल्या विरुद्ध संघाला. आतापर्यंत 9 धावा दिल्या आहेत. 3 चेंडूत 9 धावा खर्च केल्या आहेत. चांगल्याची सुरुवात या ठिकाणी मुंबई नाईट्स यांची. तर संघ मालक आहेत ते दीपेश मारू खुश असतील, आपल्या खेम्यामध्ये बसून वाट बघत असतील. चांगली फलंदाजी होते. मागील 2 सामन्यात एवढी खास फलंदाजी झाली नव्हती. तरी एक धाव एका धावेवर संघाची धाव संख्या होते ती 10 धावा. 2 आकड्यात प्रवेश मिळवतो या ठिकाणी संघ. संघाची धाव संख्या होते ती 10 धावा. आता मात्र फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारला. चेंडू ते सीमारेषेजवळ पाहूया. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. दुसरी धाव धावून पूर्ण केली आहे. पाहूया तिसऱ्या धावेसाठी धावतायत का मनी, जे की धावण्यात थोडे अपयशी ठरतायत. तर या 3 धावावर संघाची धाव संख्या होते ती 13 धावा. तिकडे आवाज जात नाही, तिकडे जातच नाही, त्यासाठी जातच नाही आवाज. इथे असल्यामुळे जातो, तिकडे जातच नाही आवाज. तर 13 धावा. आता मात्र चांगला चेंडू झेल उडालाय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक दाजींचा पाहुणाचार सुटतो या ठिकाणी. तर एक धाव मिळते. एका धावेवर संघाची धाव संख्या होते 14 धावा. चांगली अशी खेळी या ठिकाणी दोन्ही सलामी खेळाडूंना महागडे ठरतात या ठिकाणी शंकर पाटील.
पहिल्या दोन सामन्यात चांगलीशी गोलंदाजी केली होती, पण आता सेमी फायनलच्या सामन्यात मात्र चांगला पाहुणाचार घेतलाय त्यांचा शंकर पाटील यांचा. थोडेसे नाराज असतील, सेमीफायनल मध्ये त्यांची अशी चांगली गोलंदाजी पडली नाही. 14 धावा दिल्यात. तर कोट्यातील पहिलं व संघारपे दुसरं षटक घेऊन येत आहेत ते हर्षद. चालू सामने 4 षटकांचे असणाऱ्या 4ही गोलंदाज नवीन असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. हे कोण नाही नाही पंच कोण आहे देतो महादेव आहे आणि इकडे कोण आहे श्रीकांत श्रीकांत. तर पंच म्हणून काम पाहतायत ते श्रीकांत, लेग पंच म्हणून काम पाहतायत ते महादेव, जे की अल्टी मारतात एकदा स्ट्राईकला एकदा लेगला. पूर्ण क्रिकेटची दारामोजार पंचगिरीची सांभाळली आहे ती महादेव यांनी. तर मनी खेळण्यास तयार. चांगली अशी फटकेबाजी मागील सामन्यात केली होती मनी यांनी. आपल्याला संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले होते. चांगली अशी फटकेबाजी केली होती षटकारांची. पाहूया तशीच फटकेबाजी मिळते का. तर हर्षद एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना क्रॉस करू. आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला, स्लो डिलिव्हरी, चेंडू निर्धाव जातोय, धाव काय मिळत नाहीये. बॅट अगोदर फिरवली जाते, चेंडू पाठीमागून येतोय. संघाची धाव संख्या आहे ती 14 धावा. तर हर्षद पाहूया धाव गती रोखण्यात यशस्वी ठरतायत का या ठिकाणी. मनी जे की गांगुली स्टाईल मध्ये उभे राहिले, डावखुरे फलंदाज नाही आहेत पण गांगुली स्टाईल मध्ये फुल टॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. चेंडू निर्धाव, एक धाव मिळते. तर एका धाव संघाची धाव संख्या होती ती 15 धावा. आता मात्र 2 चेंडू टाकल्यात, एक धाव दिली आहे. बॅट्समननी गोलंदामध्ये बातचीत की तू परत फुलटा चेंडू दे, मी नक्कीच मारीन. हर्षद आता मात्र लेग स्टिक राणा चेंडू अपील करतायत जेलबासाठी, तर वाईट घोषित करतायत. तरी एक अवांतर धाव, एका अवांतर धाव संघाची धाव संख्या होते ती 16 धावा. आतापर्यंत हर्षद धावगती रोखण्यात यशस्वी ठरलेत. पहिल्या षटकात 14 धावा दिल्या होत्या. तर पुन्हा हर्षद आता मात्र चांगला चेंडू, नीरज यांचा चांगला फटका, एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत का. तरी एकच धाव, एका धावावर संघाची धावसंख्या पोहोचते ती 17 धावा. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे, 3 चेंडू टाकून झालेत. हर्षदची गोलंदाजी करतायत, चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. तर एक 10-12 पावलांचा रनअप करून पंचांच्या डाव्या हाताने मारा करतील मनी यांना. आता मात्र चांगला चेंडू ऑफ स्टिक वर खेळवतायत या ठिकाणी, वारंवार मारण्याच्या इराद्यात बीट होत आहेत. त्यांना वाटतं प्रत्येक चेंडू मी सीमापार पोहोचू शकतो. तर संघाची धावसंख्या आहे ती 17 धावा. पुरेपूर धावगती रोखण्यात यशस्वी ठरले हर्षद. आता मात्र फुल टॉस चेंडू, स्लो डिलिव्हरी, चेंडू निर्धाव जातोय, धाव काय मिळत नाही. संघाची धाव संख्या आहे ती 17 धावा. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तर हर्षद पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता लेग स्टिक सोडून जाणार चेंडू निश्चितच वाईट घोषित करतात. तरी एक अवांतर धाव, एका अवांतर धावेवर संघाची धाव संख्या होते ती 18 धावा. आतापर्यंत 4 धावा दिल्या आहेत त्या हर्षद यांनी, त्यात 2 अवांतर धावा आहेत. तर शेवटचा चेंडू मनी पाहूया, चौकार षटकार आणि मारलाय चेंडू, चेंडू सीमारेषेजवळ जातोय, मिस फिल्डिंग होते. पाहूया एक धाव धावून पूर्ण करताय, दुसऱ्या धावसाठी धावतायत का. तर या 2 धावा, या 2 धावा संघाची धाव संख्या होते ती 20 धावा. दरम्यान दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती 20 धावा. पुरेपूर रोखून धरण्यात यशस्वी ठरले त्या ठिकाणी
हर्षद 6 धावा दिल्यात. चांगली अशी गोलंदाजी. पाइकू ने मेरी पाइकू ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम। मेरी पाइकू ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम। पहले किंग खान के पूना मेरे को आते थे, बिग बी मेरे को खाने को बुलाते थे। पहले किंग खान के पूना मेरे को आते थे, बिग बी मेरे को खाने को बुलाते थे। सलमान खान मुझसे मिलने को आते थे, बप्पी लहरी मुझसे गाना गवाते थे। बिठाई घर में बिठाई घर में बिठाई घर में छुड़ा के सारे काम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम। येड़ी पाइकू ने किया बदनाम, नहीं तो मार्केट में था मेरा नाम। आराकडे एकटाच पुढच्या मॅचची प्लॅनिंग चालली. हीच टीम ठेवायची आणि पुढच्या वेळी फायनल मारायची. तर राहुल कोट्यातील कोट्यातील पहिलं व संघार्पे तिसरं षटक घेऊन येत आहेत. संघाची धावसंख्या येते 20 धावा. 8 धावांचा रनअप घेऊन पंचा डाव्या हातात मारा करी स्लो डिलिव्हरी. पाहूया धाव घेण्याचा इरादा नीरज यांचा फेटाळत आहेत. तर चेंडू निर्धाव होतोय, धाव काय मिळत नाही. संघाची धावसंख्या आहे ती 20 धावा. पहिल्या षटकात 14 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 20 धावा होत्या. आता सामन्यातील तिसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू झालाय. संघाची धावसंख्या आहे ती 20 धावा. तर राहुल मागच्या 2 सीझन मध्ये चांगली अशी फलंदाजी गोलंदाजी केली होती. पहिल्या सीझनला तर खूप चांगली फटकेबाजी केली होती राहुल यांनी. नीरज आणि राहुल दोघं पण चांगली खेळी केली होती. पाहूया आता. आता मात्र ऑफस्टिक सोडणारा चेंडू निश्चितच वाईट घोषित करतील. तरी एक अवांतर धाव, एका अवांतर धावेवर संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. तर राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती मारला. तर वाईट साठी दाद मागतायत पंच, निश्चितच वाईट घोषित करतात. तरी एका अवांतर धावेवर संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. तर राहुल आता मात्र चांगला चेंडू कॅचआउट साठी अपील करतायत. चेंडू येतोय सीमारेषेजवळ. धावा काढतायत का पाहायचं या ठिकाणी. त्याचा काही फायदा नाही घेतला या ठिकाणी. निश्चितच 1-2 धावा भेटल्या असत्या. चेंडू निर्धाव जातोय, धाव काही मिळत नाही. संघाची धाव संख्या आहे ती 22 धावा. काय नाही, निर्धाव. तर राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू मारलाय. चेंडू येतोय सीमा पार 6 धावांसाठी. तर या 6 धावावर संघाची धाव संख्या होते ती 28 धावा. धन्यवाद डीजे. तर 28 धावा झाल्यात. 3 चेंडू झालेत. 28 धावा झाल्यात. 3 चेंडू टाकून झालेत. तर 2 पंचांमध्ये बातचीत गोलंदाजाला काही टिप्स देत आहेत. 28 धावा झाल्यात. 3 चेंडू टाकून झालेत. नीरज चांगलीशी खेळी खेळतायत. षटकार राणीशी खेळतायत.
षटकार आणि चौकारा निशी खेळतायत 14 धावांवरती. आता मात्र चांगला चेंडू फ्लॅट सिक्सर म्हणावा लागेल का नाही सिक्सर. तर या 6 धावांवर संघाची धावसंख्या होते ती 34 धावा. आता मात्र झपाट्याने धावगती वाढते. गुडघे टेकून शॉट मारतात या ठिकाणी. आशिकी से क्या लेना इश्क से क्या लेना आशिकी से क्या लेना मौत से क्या लेना जिंदगी से क्या लेना तेरी मेरी यारी पे हंसेगी दुनिया सारे हो यारा तेरी यारी पे कुर्बान थँक्यू डीजे. श्वानला बाहेर करायचं आहे. आता मात्र लेग सीट सोडून जाणार चेंडू वाईट घोषित करतायत. तरी एक अवांतर धाव 51 धाव संघाची धावसंख्या होती 35 धावा. आता मात्र दिशा भटकले त्या ठिकाणी राहुल. 2 षटकार लगातार. पाहूया हॅट्रिक करतायत का या ठिकाणी नीरज. हॅट्रिकचा चान्स आहे का बघायचा या ठिकाणी. आणि हॅट्रिक चुकते तर संघाची धावसंख्या होते ती 35 धावा 36 धावा सॉरी. तर राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. झपाट्याने धावसंख्या वाढली या षटकामध्ये. तर नो घोषित करताना चेंडू सीमा पार. आणि या 6 धावांवर संघाची धावसंख्या होते ती 43. 43 धावा झाल्यात. 43 धावा झाल्यात. DJ Webhop in the mix. 42 43 होते 42. तर संघाची धावसंख्या होते ती 42 धावा. तर नो चेंडू जो दिला होता तो कॅन्सल या ठिकाणी होतोय. नाही आहे नोच आहे. मग 43 धावा. तर पुन्हा लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. तर वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव 51 धाव संघाची धावसंख्या होते ती 44 धावा. तू कर 44 कर आपलं बरोबर होतं ना. हा बस नको टेन्शन घेऊ. अंपायरने डिसिजन क्लिअर सांगायचे था फक्त. अंपायरने आताच जे असेल ते. 44 धावा झाल्यात. तर अवांतर धाव संघाची धावसंख्या होते ती 45 धावा. चांगली अशी सलामीची जोडी. लॉस ऑफ 0 विकेट 45 रन्स. तर आता मात्र चांगला चेंडू आणि हा चेंडू सीमा पार. तर चांगला समाचार. चेंडू सीमा पार षटकार. तर या 6 धावांवर संघाची धावसंख्या होते ती 51 धावा. अर्धशतक या ठिकाणी धडकत आहे. रूपाची खान दिसती छान लागत छान नजरेचा वाण तीर कमान मारी ती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई 51 ओव्हर 4 ओव्हरचा सामना असणार. नाही 4 षटकार बसले 24 आणि वाईड मोड. तर मागील षटकात राहुल यांच्या 28 धावा कुठल्या गेल्या होत्या ज्याच्यात 4 षटकार सामील आहेत. मुंबई नाईट्सचे जे संघ मालक आहेत दीपेश मारू खुश असतील या ठिकाणी. पहिल्यांदा 51 धावा या ठिकाणी झळकवल्या त्यांच्या संघाने. हायेस्ट धावसंख्या या मैदानावर देईल आजची.
तर सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. सेमी फायनलचा सामना यानंतर फायनलचा सामना असणार आहे. त्यानंतर जर मॅनेजमेंटने ठरवलं तर अजून एक सामना होईल. पाहूया तर लवकरात लवकर. हे बॉलर कोण आहे? हे बॉलर तर राज कोट्यातील पहिलं सामन्यातील शेवटचा षटक तो चेंडू मारला मिडऑफच्या दिशेने. एक धाव तर निश्चित झाली. चेंडू सीमा पार. तर या 4 धावा 4 धावा संघाची धाव संख्या होते ती 55 धावा. आक्रमक खेळ या ठिकाणी तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तर राज पुन्हा आपल्या गोलंदाज पहिल्याच चेंडूचा 4 धावा मिळाल्यात. तर आता मात्र चांगला चेंडू. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. तर तरी एक धाव एका धाव संघाची धाव संख्या होते ती 56 धावा. बिनगडीबाद 56. लवकरात लवकर सामने चालू करायचे. फायनलचा सामना खेळवायचा त्यानंतर बक्षीस समारंभ असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर राज पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र चांगला चेंडू. चेंडू सीमा पार. षटकारांची बरसात या ठिकाणी. तर संघाची धाव संख्या होते ती 62 धावा. तर नीरज 39 धावांवरती खेळतोय. इथनं अपडेट येतंय. नीरज 39 धावांवरती खेळतोय. 5 षटकारानिशी आणि दोन चौकारानिशी 39 धावांवरती खेळतोय नीरज. पाहूया 50 धावा जमवता आहेत का. आमच्या संघाची धावसंख्या आहे 62 धावा. अतिशय धुवाधार फलंदाजी. पूर्ण दिवसातली चांगली अशी खेळी या ठिकाणी. सलामीची जोडी जी अजून खेळते या मैदानात. तर नीरज आता मात्र मारलाय चेंडू. पाहूया झेलबाद धोका आणि झेलबाद. एक चांगली अशी खेळी. 39 धावांवरती झेलबाद होऊन तंबूत परततायत ते. नीरज आपलं काम करून निघालेत. नीरज या ठिकाणी चांगलाच धावाचा टप्पा 62 गाठलाय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी चालले ते अमीर. पाहूया अमीर काय करतायत. धन्यवाद डीजे. तर अमीर पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक समोर आहेत. अमीर चौकारनी षटकार का 1-2 मारला. स्ट्रेट डाव केला. पाहूया चेंडू येते सीमारेषेजवळ. 1 धाव धावून पूर्ण केले. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत का. तर 2 धावा अगदी संत गतीने पळून पूर्ण केले आहेत. तर संघाची धाव संख्या होते ती 64 धावा. तर अमीर शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत ते. तर वाईट साठी घोषित करतात. तरी एक अवांतर धावे. एका अवांतर धावेवर संघाची धाव संख्या होते ती 65 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 65 धावा. तर अमीर एक आक्रमक मोड मध्ये दिसत आहेत. तर स्ट्रेट डाव केलाय. निश्चित 1 धाव तर मिळणार आहे. पाहूया दुसरी धाव काढतायत का. ना निश्चित दुसरी धाव मिळणार आहे. तर या 2 धावावर संघाची धाव संख्या होते ती 67 धावा. 68 धावांचं विजयी आव्हान ठेवलंय ते.
सुपर चॅलेंजर या संघासमोर मुंबई नाईट्स या संघाने चांगली अशी खेळी या ठिकाणी केली ती नीरज आणि मनी यांनी मनी किती धावा काढल्या रे मनी नाही होतो त्याने काढ दुसरा जो होता एक त्याच्यावर मनी म्हणून ई दुनिया माया जाल मनु जाग जरा ई दुनिया माया जाल मनु जाग जरा परवावरचा पाणी तेव्हा मोठी होईल कारे रत्नीवरती उगा शोधते आकाशाचे तारे ई दुनिया माया जाल मनु जाग जरा धन्यवाद तुझे. तर मनी यांनी 14 धावा काढल्यात आणि आमिर गुरव यांनी 4 धावा काढल्या. चांगली अशी खेळी या ठिकाणी. पहिल्या षटकात 14 धावा तर दुसऱ्या षटकात 20 धावा होत्या. तिसऱ्या षटकात मात्र 51 धावा मिळाली. उरलेल्या शेवटच्या षटकात काय पाहिजे लवकरात लवकर या ठिकाणी सामना खेळवायचा आहे. मॅनेजमेंट कडनं या ठिकाणी इन्स्ट्रक्शन येत आहेत. कृपया मुंबई नाईट्स क्षेत्ररक्षण लावून घ्या नाहीतर फाईन लावला जाईल. या ठिकाणी इथे कॉमेंटेटरवर प्रेशर टाकला जातोय. लवकरात लवकर सामना चालू करा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर दुसरे संघाचे संघ मालक टिप्स देतात या ठिकाणी मुंबई नाईट्स वाल्यांना. सुपर चॅलेंजर तर सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी सुपर चॅलेंजरची राहुल आणि हर्षद आक्रमक खेळाडू दोन्ही. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून गोलंदाजीला गोलंदाज पाठवून द्यायचा आहे मुंबई नाईट्स. नहीं बनेगा सर बनेगा. या ठिकाणी शंकर पाटील साठी विचारणा केली जाते. ते पाहुण्याचार घेतला जाईल की विजयाचा पाहुण्याचार दिला जाईल. शंकर पाटील लवकरात लवकर सामना चालू करायचा विनंती आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे. कृपया फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा सामना होईल. कृपया नोंद घ्यायची. तर नीरज चांगल्याशी खेळी केली होती. 39 धावांची. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. आपल्या पद्धती क्षेत्ररक्षण लावून घेत आहेत. तर समोर येते राहुल. आक्रमक असे खेळाडू दोन्ही हर्षद आणि राहुल. पाहूया जर राहुल या ठिकाणी थांबले तर निश्चित 68 धावांचा टप्पा पार करू शकतात. निश्चितच 4 षटकांचे सामने या ठिकाणी आहेत. जसे तुमच्यात लूज बॉलर असतील तसे समोरच्या संघातही लूज बॉलर असणार आहे. त्याची नोंद घ्यायची आहे. थांबून खेळा. जे सुपर किंगने चुका केल्या त्या तुम्ही चुका घंटान वाजला बटन शिजला हाडान दुख दिया तार हाडान दुख दिया तार
हर्षद दमलेत, माझ्यापेक्षाही दमू नका तुम्ही. तर चौकरांनी क्रॅम्प आलाय पायात. हर्षदच्या पायात क्रॅम्प आलाय. आधी दुष्काळात 12वा महिना, आता हा 13वा चालू झाला. आता बघायचं काय होतंय. 14वा 15वा काय लागतोय का डावच घोषित करता इथे विजयी म्हणून समोरच्याला. टाक 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 खाली टाक 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 ना, खाल ना, कोण असेल बघ ना. ए इकडे इकडे खाली खाली आहे. तर रिलीफ स्प्रे टाकला होतोय. बोट बोट ओढून घ्या, बोट ओढून घ्या क्रॅम्प आला असेल तर. पायाचा चवडा फिरवा. डोक्याचा प्रेशर पायात उतरला त्यामुळे पायात क्रॅम्प आलाय. नियमाप्रमाणे तर हर्षद तंदुरुस्त. हर्षदच्या टीम संघामध्ये एकदम आनंदाचं वातावरण. तर पहिला चेंडूचा चांगला समाचार, 4 धावा. मी पहिलंच बोललो तो राहुल निश्चितच चांगली खेळू करू शकतो. तर नीरज 39 धावा केल्या होत्या याच सामन्यात आपल्या खेळीमध्ये. पाहूया पहिला समाचार 4 धावांनी. तर राहुल निश्चितच खेळून थांबून खेळले तर विजयी खेचून आणू शकतात. तेवढेच चांगले गोलंदाजी आहेत ते मुंबई नाईट्स मध्ये. तर क्षेत्ररक्षण बदल करतायत मनी. तर राहुल तर नीरज पंचांच्या डाव्यातून मारा करतील. आता मात्र चांगला चेंडू, कॅच आउट साठी अपील करताय. चेंडू पण निर्णय फेटाळून लावतायत. चेंडू निर्धाव होतोय, धाव काय मिळत नाही. संघाची धाव संख्या आहे ती 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ टाकून झालाय. पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक नीरज यांचं, संघातर्फे पहिलं षटक. संघाची धाव संख्या आहे ती 4 धावा. कारण राहुल यांचे मी मागचे 2 सीझन बघितले, चांगलीशी खेळी केली होती. पाहूया तसंच काय करतात का. ब्लॉक होल मध्ये चेंडू, चांगला असा चेंडू या ठिकाणी. तर पाहूया चोरट्या स्वरूपात ही एक धाव. तर या एका धाव संघाची धाव संख्या होती ती 5 धावा. पहिल्या षटकात मुंबई नाईट्सने 14 धावा जमवल्या होत्या. दोन्ही संघ तुल्यबळ, तेवढेच ताकदीचे, तेवढ्याच कमजोऱ्या, तेवढ्याच ताकदी दोन्ही संघामध्ये. तर नीरज आता मारलाय चेंडू, चेंडू हवेत आहे. पाहूया झेल बनवायचा धोका आणि तोंडा झेल आपटतोय चेंडू या ठिकाणी. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावसाठी धावतात का बघूया. तरी एकच धाव, एका धाव संघाची धाव संख्या होते ती 6 धावा. चेंडू लागला असेल तर सांगा. कारण चेंडू तुमच्या डोळ्याजवळ लागला असं आम्हाला दिसलं या ठिकाणी. तर राहुल सेफ्टी पण या ठिकाणी खेळात महत्वाची असते, याची नोंद घ्यायची आहे. आता माझा चांगला चेंडू मारला, चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. दुसऱ्या धावसाठी धावतायत का बघूया. तर एकच धाव, एका धाव संघाची धाव संख्या होते ती 7 धावा. नीरज यांचा शेवटचा चेंडू खूपच संत गतीने खेळते आता मात्र या ठिकाणी सुपर चॅलेंजर हा संघ. यॉर्कर पद्धतीतला बॉल, बाल बाल बचे जे म्हणतात तसं झालं. स्टंपच्या जवळून चेंडू गेला. षटक संपतंय. संघाची धाव संख्या आहे ती 7 धावा. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रोडवाले, कधी थांबवत नाही हुडमध्ये डोडवाले. पोरं माझ्या मस्तान रस्त्यावर बसतात. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रोडवाले, कधी थांबवत नाही हुडमध्ये डोडवाले. पोरं माझ्या मस्तान रस्त्यावर बसतात. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले.
मध्ये होमी शिवाय कुणी मला केलं नाही तर feel. धन्यवाद वाचतो विजय. तर उर्वरित 18 चेंडूत 71 धावांची गरज, सॉरी 61 धावांची गरज. अठरा एक अठरा आणि 54 काय मारतायत 3-3 रन पण होणार नाही. प्रत्येक षटकामध्ये 21 धावांची गरज, 20 ते 21 धावांची गरज लागणार आहे प्रत्येक षटकामध्ये. अमीर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना या ठिकाणी बरेच अंदाज लावले जात आहेत. काही म्हणतायत वन साइड गेम होईल, काही म्हणतायत अटीतटीचा सामना होऊ शकतो जोपर्यंत राहुल आणि हर्षद आहेत तिथपर्यंत. अमीर कधी नव्हे ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतायत. त्यांनाही आता या ठिकाणी वाटतंय निश्चितच आम्ही विजयी होऊ शकतो. त्यांचे संघमालक दीपेश मारुसर बघतायत त्या ठिकाणी त्याप्रमाणे गोलंदाजी करायची. तर राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती, एक आक्रमक खेळाडू तेवढा ताकदीचा गोलंदाज अमीर. एक मजेचा भाग ठीक आहे, पण तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज अमीर. आता मात्र चांगला चेंडू, वाईट साठी दाग मागतायत तर वाईट घोषित करतायत. तरी एक अवांतर धावे, एका अंतरावर धावेबरोबर संघाची धावसंख्या होते ती 8 धावा. मागच्या वेळी अशीच गोलंदाजी, शेवटचं षटक अमीर यांचं होतं, 22 धावा होत्या. एक बॉलनी 5 धावांवरती मॅच आणून थांबवली होती ती अमीर यांनी. श्वास रोखून ठेवला होता सगळ्या संघांचा. आता मात्र चांगला चेंडू, स्ट्रेट डाईव्ह केला, एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळणार आहे. तरी एकच धाव, एका धावावर संघाची धावसंख्या. तर पाहूया ओढतो होतो या ठिकाणी. तर चौथ्या स्वरूपातली एक धाव, तर या 2 धावा, या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 10 धावा. अतिशय संत गतीने फलंदाजी, अतिशय संत गतीने. जागेवरून खेळलात तर तुम्हाला चेंडू मारायला मिळणार नाहीये. राहुल आक्रमक पवित्र्यात या ठिकाणी. आता मात्र चांगला चेंडू, वाईट साठी दाद मागतायत, वाईट घोषित करतायत. सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे असे अमीर गोलंदाजी करतायत. एकदा वाईटच्या सीमेच्या पलीकडे जातोय जरासा, त्यामुळे वाईट घोषित करताय, आणि आत असला तर वाईट मिळत नाहीये. फलंदाज पण कन्फ्यूज, गोलंदाज पण कन्फ्यूज. तर अमीर पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र मिस फिल्डिंग होते या ठिकाणी. एक धाव मिळते तर अवांतर धाव, या 2 धावा, या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 12 धावा. अमीर तुम्ही अशा जर गोलंदाजी केला तर निश्चितच 20-30 धावा देऊन जाल आणि तुमचा टार्गेट कमी होऊन जाईल. गोलंदाजीकडे लक्ष द्या. फलंदाजच्या बॅटीला बॉल लागत नाही याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे. 5 चेंडू अजून टाकायचे आहेत अजून तुम्हाला. तर या मधीच राहुल बॅट चेंज करतायत. आता मात्र खरंच चांगला चेंडू, मिस फिल्डिंग होते, क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. तरी एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती 11 ना, 11 धावा. जे मागील इनिंग मध्ये झालं होतं मुंबई नाईट्स कडनं, षटकारने 13 धावा, चौकार आणि षटकार बसले होते. तसे काही चौकार आणि षटकार बसले नाही. सुरुवात तर खणखणीत केली होती चौकाराने, त्यानंतर मात्र संत गतीने लागले. आता मात्र मारलाय उचलून चेंडू, चेंडू येतोय सीमा पार, 6 धावा. तर या 6 धावावर संघाची धाव संख्या होते ती 19 धावा. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. धन्यवाद डीजे. तर अमीर पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती, अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया त्याचा फायदा उचलतायत का. आता मात्र चांगला चेंडू, उसळी देणारा चेंडू, चेंडू निर्धाव जातोय, धाव काय मिळत नाही. संघाची धाव संख्या येते 19 धाव. प्रत्येक षटकात 19 धावांची, 20 धावांची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त 19 धावा जमवल्यात. तर अमीर चांगली अशी आता गोलंदाजी, चांगलासा आताचा टप्पा होता. आता पुढे येऊन मारण्याचा इरादा, बॅटची कडा घेऊन गेला चेंडू, तर एक धाव निश्चित स्वरूपात मिळणार आहे. पण दुसऱ्या धावेसाठी धावतायत का.
तर ही एकच धाव, एका धाव संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. सामन्यातील शेवटचा या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि चांगली अशी गोलंदाजी, त्रिफळाची धोत आहेत. लेस्टिक सोडून जाणार चेंडू वाटला होता आणि पहिली सफलता मिळते या ठिकाणी. शेवटच्या चेंडूवरती सफलता मिळते अमीर गुरव यांना. आता कॉलर टाईट करतील आणि चालतील. तर हर्ष हसतायत. तांबडी तांबडी चमकते षटक संपलं या ठिकाणी. तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी चमकते धन्यवाद डीजे. कोण आहे बॉलर कोण? तर राजू गोलंदाजसाठी येत आहेत. वैयक्तिक पहिलं व कोट्यातील तिसरं संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत ते राजू. सामोरे आहेत ते राहुल. तर शंकर पाटील ताजी पाहुणचार घेत आहेत का बिन पाहुणचार घेतात जात आहेत. बघूया काय होतंय ते. संघाला जिंकून देत आहेत का. आता चांगला चेंडू येतोय सीमेरेषेजवळ. 4 धावा. या 4 धावा संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या होते 24 धावा. सेम धाव गती चालली आहे. सुपर मुंबई नाईट्सच्या सुद्धा 20 धावा होत्या 2 षटकानंतर आणि सुपर चॅलेंजरच्या सुद्धा 20 धावा आहेत 2 षटकानंतर. त्यानंतर तिसरं चौथं षटक धुवाधार षटक. चांगल्या धावा जमवल्या त्या ठिकाणी. तर राजू यांच्या पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार राहुल यांचा. तर पाहूया राहुल पुन्हा आपल्या गोलंदाजीवरती. आता मात्र वाईट साठी दाद मागतायत तर निश्चितच वाईट घोषित करतायत. तरी एक अवांतर धाव. एका अवांतर धाव संघाची धावसंख्या होते ती 25 धावा. पहिली 2 षटकं जी चांगली पडली होती, चांगली टाकली गेली होती. तर राजू पुन्हा आपल्या गोलंदाजी. आता मात्र फुलटॉस चेंडू. धाव घ्यायचा इरादा नाही. राहुल बोलतात टप्प्यात आला तर आरपार पाठवीन. बघूया अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 आहेत ना. 4 चेंडूत मी 4 षटकार मारीन लेवल करून टाकीन माझ्या ओव्हरची. बघूया तसंच काही करतायत का ते राहुल. तर वाईट जातोय चेंडू आणि एक अवांतर धाव. एका अवांतर धाव संघाची धावसंख्या होते ती 27 धावा. तर राजू पुन्हा आपल्या गोलंदाज. शंकर पाटील आक्रमक फलंदाज. मारलाय चेंडू. चेंडू येतोय सीमारेषेजवळ. पाहूया चेंडू सीमारेषेजवळ चालला. एक धाव धावून पुन्हा केलं. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि चेंडू सीमा पार. तर दाजी पाटील. तर 31 धावा होत आहेत. आता मात्र चांगली खणखणीत सुरुवात या ठिकाणी शंकर पाटील यांच्याकडनं. राजू पाटील हे ते दाजी आम्ही जरी म्हणत असलो तरी दाजींप्रमाणे चेंडू टाकू नका. आपल्याला सामना जिंकायचा आहे. तर या षटकाला 3 चेंडू शिल्लक. आता मात्र लोडचा बॉल घेऊन मारण्याचा प्रयत्न केलाय शंकर पाटील यांनी. फसलेत पुरेपूर. तर धावा होण्याचा धोका या ठिकाणी. तर गच्चा क्षेत्ररक्षण होतंय. तर या 2 धावा. या 2 धावावर संघाची धावसंख्या होते ती 33 धावा. पाहूया 2 चेंडू 2 षटकार. शंकर पाटील 2 चेंडू 2 षटकार. निश्चितच सामना दोन्ही बाजूने जिंकू शकतो. आता मात्र स्लो डिलिव्हरी फसवलंय पुरेपूर. तर चेंडू निर्धाव जातो. आता जवळपास हा सामना मुंबई नाईट्सच्या बाजूने झुकत चाललाय.
शेवटचा चेंडू या सामन्यातील मारलाय चेंडूची बॅटची कडा गेले झेल उडालाय आणि झेल बाद. शंकर पाटील पाहुणचार न घेताच परत पाठी. तर संघाची धावसंख्या आहे ती 36 धावा. अजून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. इथं गोलंदाज कोण गोलंदाजी टाकतोय बघत बसायचं नाहीये. संघनायक तुम्हाला तुमच्या टीम मधले कुठले गोलंदाज चांगले ते तुम्हाला माहिती पाहिजेत. सहा चेंडू आणि 35 धावा. समोर राहुल पाटील आहेत. चान्स आहे त्यांच्याकडे. निश्चितच मुंबई नाईटच्या खेम्यामध्ये थोडी मायुसी आहे गोलंदाजांवरनं. 3 गोलंदाज झाले. चौथा गोलंदाज शोधण्याचा प्रयत्न चाललाय एकंदरीत. स्वप्नील आहे का? स्वप्नील आहे ना? तर स्वप्नील येत आहेत. वैयक्तिक पहिला संघात 64 षटक घेऊन 6 चेंडूत 35 धावा. राहुल यांच्यावरती सगळी दारोमदार. राज तर चांगला चेंडू होता. लेगस्टिक सोडून जाणारा वाईट घोषित करतायत. 1 धाव मिळते. एका धावेवर संघाची धावसंख्या 34 धावा. 6 चेंडू आणि 34 धावा. स्वप्नील अरे मारलाय चेंडू सीमापार षटकार. तर संघाची धावसंख्या होते ती 40 धावा. 28 धावांची गरज. तर धन्यवाद डीजे. 5 चेंडू आणि 28 धावा. 5 चेंडू आणि 28 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावा. चार चेंडू आणि 28 धावा. चेंडू सोडून दिला होता. आता चेंडू उठलाय. झेलबाद होण्याचा धोका. 1 धाव तर निश्चित स्वरूपात मिळते. पाहूया. झेल सुटतोय. नाही घेतला नाही. नो पंच नो बॉल घ्यायचा नाही ना. ओके ऍक्शन साठी या ठिकाणी सांगितलं गेलंय. तर काय नाही रन नाही काय नाही. 3 चेंडू आले. 3 चेंडू राहिलेत. चांगल्याशी गोलंदाजी पाहूया. आता मात्र चांगला चेंडू मारलाय. चेंडू निर्धाव जातोय. या ठिकाणी नांगी टाकल्यासारखे नांगी टाकली आहे. धावा घ्यायला मागत नाहीयेत. संघाची धावसंख्या आहे ती 40 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या सामन्यातील. मारलाय चेंडू. चेंडू सीमा पार होतोय 6 धावांसाठी. तर 46 धावा या ठिकाणी. सत्तेचाळीस धावा. सॉरी 46 आहेत ना. 46 धावा होत आहेत. तर शेवटचा चेंडू शिल्लक.
46 धावा झालेत. शेवटचा चेंडू आणि धावा आम्ही ते मोजल्यात नाहीयेत. 46 धावा झालेत. 22 धावांची गरज. लेग स्टिक सोडून जाणार चेंडू वाईट घोषित करतायत. तर एक अवांतर धावा, 51 संघाची धावसंख्या होते ती 47 धावा. तर आता मात्र वाईट साठी दाद मागतात. तरी अवांतर धाव. तरी अवांतर धावेबरोबर चांगली अशी पंचगिरी. अवांतर धाव संघाची धावसंख्या होते ते 48 धावा. तर चांगलासा चेंडू मारलाय. चेंडू येतोय सीमा पार. तर संघाची धावसंख्या आहे 53. तर मुंबई नाईट्स विरुद्ध या ठिकाणी मुंबई नाईट्स हा संघ विजयी होतोय. तो आता फायनल मध्ये कोणाबरोबर खेळेल रे? कोण तो फायनल मध्ये? रोगर, मुंबई रोगर. हा? काय नाव काय रे संकेतचं? मुंबई रोगर. मुंबई रोगर. मुकरम सर. नाही काय नाही, पहिल्या वेळी आम्ही बाहेरच गेले होते.